नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे थोड्याच वेळात शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार मित्रांनो 37,500 रुपये। तर मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यात 37,500 रुपये आता थोड्याच वेळात हे जमा होणार आहे। तर मित्रांनो ही रक्कम कशाची आहे आणि कशाची रक्कम आहे ही आपण संपूर्ण माहिती पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो बघू शकता राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे। हेक्टरी आता 35,000 रुपये बँक खात्यात जमा होणारे यादी सुद्धा मित्रांनो आता येत आहे आणि ते तुम्ही चेक करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो बघू शकता जिल्हा आणि दुष्काळ जाहीर झालेले हे 40 तालुके आहे मित्रांनो। त्यामध्ये नंदुरबार आहे, जळगाव आहे, जालनाचे आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरचे सुद्धा आहे, नाशिकचे, पुणेचे, बीडचे मित्रांनो, लातूरचे, धाराशिवचे सुद्धा आहे मित्रांनो, सोलापूरचे, धुळेचे, आपल्या बुलढाण्याची बी आहे मित्रांनो, पुणेची बी आहे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर हे बघू शकता मित्रांनो। इथे संपूर्ण जिल्ह्यांची म्हणजे 40 तालुक्यांची नावे सुद्धा इथे जाहीर करण्यात आलेली मित्रांनो। ह्या 40 तालुक्यांमध्ये आता हेक्टरी 35,000 रुपये डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। ती माहिती होती मित्रांनो पेपरवरची। चला तर आता आपण वेबसाईटवरची माहिती बघू। सरसकट दुष्काळ जाहीर 32,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बघू शकता मित्रांनो, 32,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पैसे। यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव मित्रांनो बघू शकता। ही माहिती मित्रांनो आता ही वेबसाईट अधिकृत वेबसाईटवरची माहिती आहे। आपण पहिली जी बघितली मित्रांनो ती होती पेपर न्यूज। चला तर आता आपण बघू पुढे वेबसाईटवर काय म्हणतात। केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला। मात्र राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता सरासरी पर्जन्याच्या 75% कमी किंवा 750 मिमीपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे मित्रांनो। असा निकाष लक्षात घेऊन 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो पुढे बघू। दुष्काळग्रस्त देण्यात येणाऱ्या जमीन महसुलात घट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या वीजबिलात 33.5% सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहे अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांना शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे। तर मित्रांनो पुढे या सवलतीमध्ये 1021 महसूल मंडळामध्ये लागू करण्यात आलेल्या मित्रांनो दुष्काळ कालावधी संपूर्ण उपाययोजना तातडीने करण्यासाठी सर्व अधिकार मित्रांनो या समितीने देण्यात आलेले आहे मित्रांनो, असे शासन निर्णयात नमूद केले आहे। पुढे आपण बघू मित्रांनो आता या शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत ही मिळणार आहे। तर मित्रांनो हे बघू शकता 40 तालुक्यांमध्ये जाहीर झालेल्या हेक्टरी मदत मित्रांनो 27,500 रुपये बँक खात्यात डायरेक्ट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात आता रक्कम जमा होणार आहे। ती पण मित्रांनो जमलंच तर आता 1-2 दिवसाच्या आत म्हणजे आचारसंहितेपूर्वी ही रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे। तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो या 40 तालुक्यातील दुष्काळी आल्यास तर राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, या 40 तालुक्यातील दुष्काळी राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय असा आहे की खूप मोठ्या प्रमाणात निधी वाटप करण्यासाठी देण्यात आलेली आहे मित्रांनो। लक्षात ठेवा की राज्य शासनाच्या माध्यमातून हे दुष्काळी 40 तालुके घोषित करण्यात आले होते आणि या 40 तालुक्यातील खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत मित्रांनो। यासाठी हा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे। तर मित्रांनो आपण बघू शकतो या 40 तालुक्यांच्या खात्यावरती पैसे सुद्धा जमा झाले, यासाठी शासन निर्णय सुद्धा आलेला आहे। 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना निर्दिष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। हा शासन निर्णय महसूल व वळण विभागाअंतर्गत 29 फेब्रुवारी 2024 रोजी सुद्धा महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा पास झालेला आहे। तर आता शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट डीबीटीद्वारे पैसे आता थेट जमा होणार आहे मित्रांनो आजपासून। धन्यवाद।